जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात. तर काय प्रश्न विचारले बघा, खालीलपैकी कोणत्या संख्या प्रमाणात आहे. तर कोणत्या संख्या प्रमाणात आहेत या प्रश्नाचा उद्देश काय आहे, म्हणजे किती डीप मध्ये हा क्वेश्चन विचारला, त्याची लेवल काय आहे, हे आपल्याला कन्सेप्ट समजून घेतल्यानंतरच कळते. कन्सेप्ट काय बघा या क्वेश्चन बघा, कोणत्या संख्या प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत म्हणजे काय, जर 4 संख्या दिल्यात बघा पहिल्या ऑप्शन मध्ये, जर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार जर मधल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा जर आला तर त्या 4 संख्या परस्परांमध्ये प्रमाणात असतात. तर बघू पहिला ऑप्शन आपण चेक करून बघू. 3 आणि 6 यांचा गुणाकार 18 येतो, बरोबर. हा 18 बरोबर मधल्या 2 संख्यांचा किती, 8 आणि 4 यांचा गुणाकार 32 येतो, बरोबर. म्हणजे 18 आणि 32 सारखे आहेत का, इक्वल आहेत का, नाही. तर या संख्या प्रमाणात नाहीत. तसंच आपण दुसरा ऑप्शन चेक करून बघू. 1 आणि 6 किती येईल, 1 इंटू 6 बरोबर. 6 बरोबर 9 आणि 5चा गुणाकार किती, 45 बरोबर. 6 आणि 45 बरोबर आहेत का, इक्वल आहेत का, नाहीत, बरोबर. तसंच तिसरा ऑप्शन आपण चेक करून बघू. 3 आणि 4 यांचा गुणाकार 12 येईल, बरोबर. 6 आणि 2 मधल्या संख्या, 6 आणि 2चा गुणाकार 6 2 12 म्हणजे 12 बरोबर 12. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आपला बरोबर आन्सर आहे. म्हणजे 3, 6, 2 आणि 4 या संख्या आपल्या परस्परांमध्ये प्रमाणात आहेत. बघा असंच अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी सोडवण्यासाठी दिलेला आहे मी. तर याचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, बरोबर. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.